सगळ्यांसमोर हसता पण आतून इमोशनली थकलेले वाटता. खरंय का? रिलेशनशिपमध्ये मिसअंडरस्टँडिंग वाढतं आहे. प्लॅन्स आहेत पण फोकस टिकत नाही आहे. आणि मनात सतत एक फिलिंग, मला जे हवंय तेच नेमकं माझ्यापासून इतकं दूर का वाटतंय? 2 जून 2026 नंतर ही इमोशनल एनर्जी हळूहळू बदलायला लागू शकते. कारण 12 वर्षानंतर तुमचे राशीस्वामी देवगुरु बृहस्पती तुमच्या 5व्या भावात प्रवेश करतील. हा भाव लव्ह, क्रिएटिव्हिटी, लर्निंग आणि कॉन्फिडन्सशी संबंधित मानला जातो. मागचे काही महिने इमोशनली एक्झॉस्टिंग वाटले असतील. प्लॅन्स होते पण एक्झिक्यूट होताना प्रॉब्लेम होत होता. इच्छा होता पण कॉन्फिडन्स कमी वाटत होता. फ्रस्ट्रेशन वाढत होतं. पण आता पॉझिटिव्ह मूवमेंट जाणवू शकते. क्लॅरिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. क्रिएटिव्हिटी वाढू शकते. इमोशनल कॉन्फिडन्स परत मिळू शकतो. लव्ह लाईफमध्ये कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं तर मिसअंडरस्टँडिंग कमी होऊ शकतात. एक्झिस्टिंग रिलेशनशिप अधिक मॅच्युअर होऊ शकते. काही लोकांसाठी नवीन मिनिंगफुल कनेक्शन्स तयार होऊ शकतात. एज्युकेशन आणि लर्निंगच्या बाबतीत फोकस इम्प्रूव्ह होऊ शकतो. लर्निंग कॅपॅसिटी वाढू शकते. स्टुडंटसाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची राहील. करिअर आणि क्रिएटिव्ह साईडवर तुमचं टॅलेंट लोकांच्या लक्षात येऊ शकतं. डिजिटल किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये ग्रोथ दिसू शकते. योग्य संधी ओळखणं महत्त्वाचं ठरेल. या काळात सर्वात मोठा बदल कदाचित माइंडसेटमध्ये जाणवेल. कॉन्फिडन्स वाढू शकतो. पॉझिटिव्हिटी नॅचरली डेव्हलप होऊ शकते. स्वतःकडे पाहण्याची पद्धत बदलू शकते. पण लक्षात ठेवा, फक्त विश करून उपयोग नाही. स्मॉल कन्सिस्टंट ॲक्शन्स खूप महत्त्वाच्या ठरतील. इमोशनली बॅलन्स्ड राहणं इक्वली इम्पॉर्टंट असेल. हा काळ फक्त लकबद्दल नाही, हा काळ ग्रोथबद्दल आहे, सेल्फ बिलीव्हबद्दल आहे आणि योग्य संधींसाठी तयार राहण्याबद्दल आहे. या काळात तुम्हाला स्वतःमधला जुना कॉन्फिडन्स परत मिळायला लागू शकतो. पूर्वी ज्या गोष्टी इम्पॉसिबल वाटत होत्या त्या आता थोड्या अचिवेबल वाटू शकतात. विशेषतः क्रिएटिव्ह फील्डमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ इमोशनली रिवॉर्डिंग ठरू शकतो. म्युझिक, रायटिंग, डिजिटल कंटेंट, डिझायनिंग, कम्युनिकेशन रिलेटेड काम यामध्ये ग्रोथ दिसू शकते. पण लक्षात ठेवा, फक्त इन्स्पिरेशन पुरेसं नसतं. कन्सिस्टन्सी इक्वली इम्पॉर्टंट असते. लव्ह लाईफमध्ये काही लोकांना इमोशनल ओपन होताना पाहू शकाल. पूर्वी मनात ठेवलेल्या गोष्टी आता बोलण्याची इच्छा होऊ शकते. तुम्ही ह्या काळासाठी तयार आहात का? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.